मागच्या वेळेस आपण रेडिओग्राफीपर्यंत आलो होतो. हे आपलं मेडिकल डायग्नोस्टिकमधलं शेवटचं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपला SYBSCचा सगळा सिलेबस संपणार आहे. हा मेडिकल डायग्नोस्टिक हा स्पेशल पेपर आहे. ज्यांनी झुलॉजी स्पेशल घेतलं आहे त्यांच्यासाठी हा पेपर आहे. आणि ज्यांचं झुलॉजी जनरल आहे त्यांच्यामध्ये आपण इव्हॉल्युशनरी बायोलॉजी आणि जेनेटिक्स असे 2 पेपर आधीच कंप्लीट केलेले आहेत. तर रेडिओग्राफीपर्यंत आपण लास्ट टाइम आलो होतो लास्ट लेक्चरला. तर त्याच्या पुढे आपण आता घेऊया. रेडिओग्राफी म्हणजे काय? तर रेडिओग्राफिक इमेजेस असतात. मेडिकल इमेजिंगमध्ये 2 फॉर्म वापरला जातात रेडिओग्राफिक इमेजेसचा. पहिलं जे आहे ते प्रोजेक्शन रेडिओग्राफी असतं आणि फ्लोरोस्कोपी असतं. तर फ्लोरोस्कोपी जे आहे ते कॅथेटर गायडन्ससाठी उपयोगाला येतं. कॅथेटर म्हणजे शरीराच्या आतमध्ये कशी कॅथेटर सोडलेली असते आणि त्याच्या पुढे असा लाईट असतो आणि त्याच्यातून इमेज दिसत असते आपल्याला. हे 2D टेक्निक्स आहेत. म्हणजे 2 डायमेन्शनल इमेज यातून मिळते. हे अजून सुद्धा 3D जरी आलेली असली, टोमोग्राफी जरी आलेली असली तरी अजूनही 2D इमेजेस वापरल्या जातात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये. कारण 2D टेक्निक्स जे आहेत ते लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे. त्याचं रिझॉल्युशन पण खूप जास्त असतं 2D टेक्निकचं. आणि ॲप्लिकेशननुसार रेडिएशन त्याला जास्त द्यावं लागत नाही. लोअर रेडिएशन डोसमध्ये 2D टेक्निकमध्ये हाय रिझॉल्युशनचे इमेजेस मिळतात, म्हणून अजून ते चालू आहे. तर हे जे इमेजिंग मोडॅलिटी आहे यामुळे याच्यामध्ये वाईड बीम एक्सरे असतात इमेज मिळवण्यासाठी. हे सगळ्यात पहिलं इमेजिंग टेक्निक आहे एक्सरेचं. मॉडर्न सायन्समध्ये किंवा मॉडर्न औषध देण्याच्या प्रक्रियेमध्ये एक्सरे इमेजिंग जे आहे ते सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात आधी एक्सरे इमेजिंग काढलं होतं. तर त्यानंतर बाकी सगळे इमेजिंग निघाले. तर पहिलं आपण पाहू प्रोजेक्शन रेडिओग्राफी. याला एक्सरे असं म्हणतात कॉमनली. आणि फ्रॅक्चरचं प्रकार कसा आहे आणि फ्रॅक्चर कसं झालेलं आहे हे ओळखण्यासाठी, तसंच काही पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत का शरीरामध्ये हे पाहण्यासाठी एक्सरेचा फोटो काढण्यात येतो. लंग्समध्ये न्यूमोनिया आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा एक्सरे काढण्यामध्ये येतो. रेडिओ ओपॅक कॉन्ट्रास्ट मीडिया वापरला, ज्याच्यामध्ये बेरियम असतं, तर स्टमक आणि इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला पाहता येतं. त्यामुळे अल्सर बघता येतो. इंटेस्टाईनमध्ये अल्सर झाला असेल तो अल्सर बघता येतो. किंवा काही प्रकारांमध्ये कोलॉन कॅन्सर असतो, तो कोलॉन कॅन्सर पण आपण बघू शकतो या एक्सरेमुळे. दुसरं आहे फ्लोरोस्कोपी. त्याच्यामध्ये रिअल टाईम इमेज निघते इंटरनल स्ट्रक्चरची. त्यावेळेस जशी असते तशी इमेज निघते. आणि रेडिओग्राफी सारखंच हे टेक्निक आहे, पण याच्यामध्ये एक्सरे कॉन्स्टंट इनपुट दिलेला असतो. एक्सरेचा लोअर डोस रेटमध्ये एक्सरे कायम दिला जातो आणि कॉन्ट्रास्ट मीडिया वापरला जातो, बेरियम, आयोडीन वगैरे असं. नंतर हवा पण त्यामध्ये असते, त्यामुळे इंटरनल ऑर्गन दिसतात. ते कसे काम करताय हे दिसतं. म्हणजे व्हिडिओ सारखं दिसतं. हे कॉन्स्टंट एक्सरे दिले जातात आणि त्याचं इमेजिंग घेतलं जातं. एक्सरेचा फोटो आपण जो काढतो त्यामध्ये फक्त आपण एक्सरे क्लिक करतो, म्हणजे त्यावेळेस ते एक्सरे पडतात आणि लगेच नष्ट होतात. आणि ते पडल्यावरती त्यावेळेस त्या ऑर्गनचा जो फोटो उमटतो तो फोटो आपण पाहतो.
प्रोजेक्शन रेडिओग्राफीमध्ये. फ्लोरोस्कोपीमध्ये तसं नसतं, कॉन्स्टंट इनपुट दिलेलं असतं एअर एक्सरेचं आणि त्याच्यावरून जे कंटिन्युअस फोटो निघतात त्यांची हालचाल पण आपल्याला ऑर्गनची त्याच्यामध्ये दिसते. डोस रेट लोअर असतो याच्यामध्ये, ते कसं काम करतं हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फ्लोरोस्कोपीमध्ये दिसतं. फ्लोरोस्कोपीला इमेज गायडेड प्रोसिजर असं पण म्हणतात. इमेज गायडेड प्रोसिजर्समध्ये सुद्धा फ्लोरोस्कोपी वापरली जाते. कॉन्स्टंट फीडबॅक ज्यावेळेस आवश्यक असतो, समजा काही ऑपरेशन करायचं असेल किंवा काही एखादी आतमधली काही एखादं ऑर्गन रिमूव्ह करायचं असेल किंवा आतमध्ये काही गोष्टी पाहायच्या असतील तर कॉन्स्टंट इमेजिंग पण आपल्याला याच्याने करता येतं. इमेज रिसेप्टर जे तर ते रेडिएशन कन्व्हर्ट करतं इमेजमध्ये. त्या एरियामधून पास झाला की त्याचं इमेजमध्ये रूपांतर होतं. फ्लोरोसिंग स्क्रीन वापरली जाते पहिल्यांदा याच्यामध्ये आणि त्यामुळे इमेज ॲम्प्लिफायर पण त्यात वापरलं जायचं. लार्ज व्हॅक्यूम ट्यूब असायची ही, त्याच्यामध्ये एंड कोटेड असायचं सेसियम आयोडाईडने आणि एक आरसा असायचा दुसऱ्या बाजूला. आणि हा जो मिरर आहे त्याच्यामध्ये आता TV कॅमेरा आलेला आहे. मिररच्या ऐवजी TV कॅमेरा तिथे बसवलेला आहे आणि मग आपल्याला त्याच्यावरून कंटिन्युअस व्हिडिओ जो आहे तो दिसतो. आता एक्सरे बोन फ्रॅक्चर कसं पाहायचं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. एक्सरे रेडिओग्राफी जी आहे ती कॉमनली फ्रॅक्चर्ड बोनचं डायग्नोसिस करण्यासाठी वापरला जातं किंवा जॉईंट डिसलोकेशनसाठी वापरला जातो. बोन एक्सरे जे असतात तर ते फास्टेस्ट असतात, इझिएस्ट आहे आणि सगळ्यात सोपे डॉक्टरला. त्यामुळे आपल्याला बोनचं फ्रॅक्चर एकदम लगेच कळतं किंवा काही दुखापत झालेली लगेच कळते. जॉईंटमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल ती लगेच कळते. ही जी एक्झाम आहे याला काही स्पेशल प्रिपरेशन करावं लागत नाही. नॉन इन्व्हेसिव्ह मेडिकल टेस्ट आहे, त्यामुळे फिजिशियनला डायग्नोसिस करता येतं, ट्रीटमेंट देता येते मेडिकल कंडिशनमध्ये. इमेजिंग जे एक्सरेमध्ये यात एक्सपोजिंग पार्ट असतो बॉडीचा, त्याच्यामध्ये स्मॉल डोस वापरला जातो आयोनायझिंग रेडिएशनचा. आणि यात पिक्चर्स जे आहेत बॉडीचे ते पण आपण बघितले जातात. एक्सरेज हे ओल्डेस्ट आणि मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड असतात मेडिकल इमेजिंगमध्ये. बोन एक्सरेमध्ये इमेज जे कोणत्या पण बोनचे बॉडीमध्ये तर यामध्ये हँड असतो, नंतर रिस्ट असतं, नंतर आर्म असतं, एल्बो असतो, शोल्डर, स्पाइन, पेल्विस, हिप, थाय, नी. आता यांचे सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का? रिस्ट म्हणजे मनगट, आर्म म्हणजे हात, एल्बो म्हणजे घुटना, नंतर शोल्डर म्हणजे खांदा, स्पाइन म्हणजे पाठीचा कणा, पेल्विस म्हणजे जांघेतला भाग, हिप म्हणजे कमरेचा खालचा भाग, थाय म्हणजे मांडी, नी म्हणजे गुडघा, लेग म्हणजे पोटरी, शिन, अँकल म्हणजे त्याचा जॉईंट आणि मग फूट म्हणजे पायाचा पंजा. तर हे सगळे पाहण्यासाठी एक्सरेचा वापर केला जातो. बरेचसे जे बोन्स असतात त्यामध्ये एक्सरेला स्पेशल प्रिपरेशन काही लागत नाही. एक्सरे हे फक्त कपडे काढावे लागतात, नंतर काही दुसरे त्याच्यावरती मंगळसूत्र वगैरे, चेन वगैरे नको एक्झामिनेशनच्या वेळेस. त्यामध्ये ज्वेलरी काढावी लागते,
डेंटल अप्लायन्सेस जर असतील तर ते रिमूव्ह करावे लागतात. म्हणजे दाताला जर समजा आपण काही स्टीलचं वगैरे लावलं असेल किंवा काही लावलं असेल तर ते काढावं लागतं. आय ग्लासेस काढावे लागतात. मेटल ऑब्जेक्ट काढावे लागतात, ज्यामुळे एक्सरेला इंटरफेरन्स म्हणजे डिस्टर्बन्स येईल असे काही जर कपडे असले तर ते काढावे लागतात. तर समजा एखाद्या वेळेस जर स्त्री असेल पेशंट तर फिजिशियनला हे सगळं सांगावं लागतं. एक्सरे टेक्नॉलॉजिस्ट जो असतो त्याला हे सगळं पेशंटला सांगावं लागतं की प्रेग्नंट आहे का ते पण विचारून घ्यावं लागतं. प्रेग्नन्सीच्या वेळेस या इमेजिंगच्या टेस्ट करत नाही बऱ्याच वेळेस, म्हणून फिटसला रेडिएशनला एक्सपोज करत नाही. त्यामुळे वुमन जर असेल तर प्रेग्नंट आहे का काय हे सुद्धा विचारून घ्यावं लागतं. जर एक्सरे नेसेसरी असेल तर प्रिकॉशन्स घेतल्या जातात. रेडिएशन एक्सपोजर कमीत कमी द्यायचं बेबीला, याच्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात आणि मग एक्सरे काढला जातो. जर अगदी नेसेसरी असेल तर, नाही तर प्रेग्नंट वुमनचा एक्सरे काढत नाही तर. ओके, सो आता हे बघा, इथे हे हाड पूर्णपणे तुटलेलं आहे. तर हे हाड समोरासमोर घेतलं आणि त्याला असा हा जॉईंट मारलेला आहे. मग इथे ही अशी पूर्ण पट्टी लावली आहे बघा. मग वरून पण एक पट्टी लावली आहे अशीच, आणि ते पूर्ण हाड जे आहे ते जुळवलेलं आहे. तर हे एक्सरेच्या इक्विपमेंटमुळे शक्य होतं. एक्सरेमुळे आपल्याला ते पूर्णपणे दिसतं की नेमकं कसं तुटलेलं आहे, समोरासमोर कसं आणायचं. पूर्वी सगळे जे आपले डॉक्टर होते ते फक्त हाताने तपासून हाडाला समोरासमोर आणायचे. आता आपल्याला फोटो दिसतो. सो एक्सरेचं इक्विपमेंट काय असतं आणि एक्सरेची प्रोसिजर काय असते ते आपण पाहू. एक्सरे बोनचा एक्सरे काढण्यासाठी जास्त वापरला जातो. याच्यामध्ये एक्सरे ट्यूब असते, टेबलवरती सस्पेंड केलेली असते. जिथे पेशंट झोपलेला असतो त्याच्यावरती ती एक्सरे ट्यूब असते आणि ड्रॉवर असतं टेबलच्या खाली, त्यामध्ये ती एक्सरे फिल्म असते किंवा इमेज रेकॉर्डिंग प्लेट असते एक्सरेची. एक्सरे बऱ्याच वेळेस उभा असताना सुद्धा काढला जातो. गुडघ्याचा जर समजा काढायचा असेल तर उभं राहून सुद्धा काढता येतो. पोर्टेबल एक्सरे मशीन असतं, कॉम्पॅक्ट आहे हे, आणि तिथे पेशंटला हॉस्पिटलच्या बेडवरती झोपवतात किंवा इमर्जन्सी रूममध्ये घेतात आणि तिथे त्याचा वापर केला जातो. एक्सरे ट्यूब जे ती कनेक्टेड असते फ्लेक्झिबल आर्मला. त्याच्यामध्ये पेशंटवरती ती जाते आणि एक्सरे फिल्म जे आहे त्यामध्ये होल्डर असतं किंवा इमेज रेकॉर्डिंग प्लेट असते, ही पेशंटच्या खाली ठेवलेली असते. एक्सरे हे रेडिएशनच्या फॉर्ममध्ये असतात, लाईट सारखे किंवा रेडिओ वेव्हच्या फॉर्ममध्ये असतात एक्सरे. नंतर हे एक्सरे जे आहेत ते बऱ्याचशा ऑब्जेक्टमधून जाऊ शकतात, बॉडीमधून पण जाऊ शकतात. ज्यावेळेस त्याचा एमिंग म्हणजे त्याचा नेम बरोबर आपण जर धरला बॉडीच्या, तर बॉडीचा तो भाग आपल्याला एक्झाम करता येतो, म्हणजे चेक करता येतो. एक्सरे मशीनमधून स्मॉल बर्स्ट रेडिएशन जे ते पास होतं बॉडीमधनं आणि मग ते इमेज रेकॉर्ड करतं फोटोग्राफिक फिल्मवरती किंवा स्पेशल डिटेक्टर असतं त्याच्यावरती ते इमेज रेकॉर्ड करतं. बऱ्याचशे बॉडीचे जे पार्ट आहेत ते एक्सरे ॲब्सॉर्ब करतात.
वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये काही जास्त ॲब्सॉर्ब करतात, काही कमी ऑब्सॉर्ब करतात बॉडीचे ऑर्गन्स. एकदम जाड हाडं जर असतील तर त्यामध्ये बरंचसं रेडिएशन ॲब्सॉर्ब होतं, आणि सॉफ्ट टिश्यू जर असेल किंवा मसल फॅट असे ऑर्गन जर असतील तर बरेचसे एक्सरे त्यातनं पास होऊन जातात. त्यामुळे बोन जे ते पांढरं पांढरं दिसतं एक्सरेमध्ये. सॉफ्ट टिश्यू जे ते शेडमध्ये दिसतात, ग्रेच्या शेडमध्ये, आणि हवा जर असेल तर ती ब्लॅक दिसते. एक्सरे इमेजेस जे ते डिजिटल फाईल असतात, ते इलेक्ट्रॉनिकली आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो. हे जे स्टोअर्ड इमेजेस आहेत ते डायग्नोसिस करण्यासाठी इझिली अवेलेबल असतात डिसीजच्या मॅनेजमेंटसाठी. टेक्नॉलॉजी आता खूप वाढलेली आहे, तर इंडिव्हिज्युअल वेगळं ट्रेनिंग याचं एक्सरेचं जे ते दिलं जातं, आणि रेडिओलॉजीचं एक्झामिनेशन त्याच्यामध्ये ते लोक करतात. पोझिशन कशा घ्यायच्या पेशंटच्या, एक्सरेचा टेबल कसा वापरायचा, एक्सरे फिल्म कशी ठेवायची, फिल्म होल्डरला ती कशी लावायची, एक्सरेची फिल्म, डिजिटल रेकॉर्डिंग प्लेट कशी वापरायची, ती टेबलच्या खाली कशी घुसवायची, बॉडी जी आहे ती इमेजसाठी कशी प्रिपेअर करायची, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस सँडबॅग कशी लावायची, पिलो कशी लावायची उशी पेशंटच्या खाली, किंवा पोझिशन जी आहे डिव्हायसेसच्या समोर पेशंटची पोझिशन कशी करायची. तर हे सगळं प्रॉपर पोझिशनमध्ये घेण्यासाठी ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. नंतर लेडचा ॲप्रॉन वापरतात. पेल्विक एरिया जर असेल किंवा ब्रेस्ट असेल तर तिथे रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी लेडचा ॲप्रॉन वापरतात. नंतर आपण ज्यावेळेस एक्सरेचा फोटो घेत असतो त्यावेळेस पेशंटला एकदम स्टेडी राहण्यासाठी आपण सांगायचं असतं. ब्रीदिंगसुद्धा काही सेकंदांसाठी थांबवायचं असतं. एक्सरेचा ज्यावेळेस आपण पिक्चर घेतो त्यावेळेस श्वासोच्छ्वास नाही घ्यायचा, त्यामुळे ब्लर्ड इमेज नाही आहेत. टेक्नॉलॉजीज जे आहेत ते मागे सरकतात, भिंतीपासून मागे सरकतात किंवा दुसऱ्या रूममध्ये जातात आणि मग एक्सरे मशीन चालू करतात. तर जर समजा रिपोजिशन करायचं असेल पेशंटला आणि प्रोसेस जर रिपीट करायची असेल किंवा 2-3 इमेज घ्यायचे असेल तर ते एक्सरे जे आहेत ते अनअफेक्टेड लिम्बमधून घेतले जातात. चाइल्डची जी ग्रोथ प्लेट आहे ज्या ठिकाणी नवीन बोन तयार होत असतं अनअफेक्टेड लिम्बचा पण एक्सरे घेता येऊ शकतो. लहान मुलांमध्ये ज्यावेळेस हार्ड डेव्हलपमेंट चालू असते, नवीन बोन ज्यावेळेस बनत असतं तर कंपॅरिझनसाठी आपण ती इमेज घेऊ शकतो. बोनचं एक्सरे एक्झामिनेशन जे ते 10 मिनिटामध्ये कंप्लीट होऊन जातं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. नाव एक्सरेचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आपण पाहू. तर पहिल्यांदा एक्सरेचे फायदे पाहू. हाडांचा एक्सरे जो आहे तो एकदम फास्ट आणि एकदम सोपा मार्ग आहे फिजिशियनचा. त्यामुळे बोनचं लगेच स्ट्रक्चर आपल्याला कळतं, कुठे दुखलं आहे, कुठे तुटलं आहे, कुठे तिरपं झालं आहे, कुठे क्रॅक पडला आहे. तर हे फ्रॅक्चर सगळं त्याच्यामध्ये कळून येतं फिजिशियनला, डॉक्टरला. जॉईंटमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा आर्थरिटस असेल म्हणजे बोनला छिद्रे पडतात, असं हे सगळं एक्सरेमुळे डॉक्टरला पटकन कळून येतं. एक्सरे इक्विपमेंट जे ते काही जास्त महाग नसतं, एकदम
लगेच ते आपल्याला मिळू शकतं. इमर्जन्सी रूममध्ये लगेच मिळू शकतं. फिजिशियनच्या ऑफिसमध्ये पण त्याला ठेवता येऊ शकतं. ॲम्ब्युलन्समध्ये पण ठेवू शकता येतं. नर्सिंग होममध्ये, दुसऱ्या लोकेशन्समध्ये पण ठेवता येतं. त्यामुळे पेशंटला, फिजिशियनला दोघांनाही सुविधा होते. एक्सरे इमेजिंग जे आहे ते फास्ट आहे, इझी आहे. इमर्जन्सीमध्ये याचा वापर होतो. त्यामुळे हाडांचं निदान लवकर होतं, ट्रीटमेंट लवकर होते. त्याच्यामध्ये जे रेडिएशन आहे ते पेशंटला दिलं जातं आणि एक्सरे देऊन मग त्याची एक्झामिनेशन केली जाते. एक्सरेला काही साईड इफेक्ट नाही आहे. नेहमीच्या डायग्नोसिस जर आपण केलं तर त्याला काहीही साईड इफेक्ट नाही आहे. ओके, पण आता रिस्क काय त्याच्यामध्ये तर ते आपण पाहू. स्लाइट चान्स जो आहे, जर समजा एक्सरे आपण नेहमी काढले आणि रेडिएशन एक्सरेचं नेहमी आपण पेशंटला दिलं तर त्याच्या हा लाईट बंद करतो वरचा. हा लाईट एक्सरे जर समजा त्याला आपण नेहमी दिला तर कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामध्ये चान्स असतो, कॅन्सर होण्याचा चान्स असतो. पण ॲक्युरेट डायग्नोसिस हे आपल्याला रिस्क जे आहे ते घ्यायला भाग पाडते. इफेक्टिव्ह रेडिएशनचा जर डोस दिला तर तो वेगवेगळ्या पद्धतीसाठी वेगवेगळा असतो. इफेक्टिव्ह रेडिएशनचा डोस स्त्रिया जर असतील पेशंट तर त्यांना नेहमी आपल्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे किंवा एक्सरे टेक्नॉलॉजिस्ट जो असेल त्याला हे त्यांनी सांगितलं पाहिजे की त्या प्रेग्नंट आहेत का नाही. प्रेग्नंट असतील तर त्यांनी आधी त्याला फिजिशियनला सांगायचं, डॉक्टरांना सांगायचं किंवा टेक्नॉलॉजिस्टला सांगायचं आणि मगच एक्सरे काढायचा. ज्यावेळेस एखादा हार्टबीट मोडलं किंवा काही झालं आणि तुम्ही गेले आणि तुम्ही 1-1.5 महिन्याच्या गर्भवती असाल तर ते डॉक्टरला सांगितलं पाहिजे, कारण फिटसवरती म्हणजे गर्भावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. नाव पेट म्हणजे पोझिशन इमिशन पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणजे पेट. ही पण एक एक्सरे सारखी टेस्ट आहे. तर पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी जी आहे तर याचा स्कॅन असतो. ही एक फोटो काढण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुमचे टिश्यूज किंवा ऑर्गन्स कसे काम करतात हे दिसतं. पेटचा जो स्कॅन आहे त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह ड्रग दिलं जातं, ट्रेसर त्याला म्हणतात. मग त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला कळते. हा जो स्कॅन आहे तो बऱ्याच वेळेस रोगाचं पण निदान करतो. दुसऱ्या इमेजिंग टेस्ट घेण्याच्या आधी याच्यामुळे आपल्याला रोग निदान होऊ शकतं. पेट स्कॅन जो आहे ही इमेजिंग टेस्ट आहे, त्यामुळे डॉक्टरला रोग निदान करायला सोपं जातं. स्पेशल डाय वापरतात, त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह ट्रेसर असतात. हे ट्रेसर्स जे आहेत ते गिळायचे पेशंटने किंवा त्याचा वास घ्यायचा किंवा ते व्हेनमध्ये इंजेक्शनने दिले जातात पेशंटला तुमच्या हातामध्ये किंवा कुठल्या पार्टवरती आपल्याला स्कॅनिंग करायचं आहे त्याच्यानुसार ते ठरवतात. काही जे ऑर्गन्स असतात किंवा टिश्यू असतात ते ट्रेसर ॲब्सॉर्ब करतात आणि हे जे ट्रेसर आहेत ते कलेक्ट करतात. केमिकल ॲक्टिव्हिटी त्यांची जास्त असते काही एरियामध्ये, काही टिश्यूंच्या बाबतीत, आणि ते हेल्पफुल असतात काही टिश्यूजमध्ये. काही डिसीजेसमध्ये त्यांचा लगेच आपला रोग निदान करण्यासाठी मदत होते. याच्यामध्ये केमिकल ॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे त्या टिश्यूज जे आपल्याला डार्क दिसतात, तो जो रोगाचा भाग असतो तो एकदम भडक दिसतो पेट स्कॅनमध्ये. हा जो पेट स्कॅन आहे तो ब्लड फ्लो सुद्धा मोजू शकतो, ऑक्सिजनचा वापर मोजू शकतो, तुमची बॉडी शुगर कशी वापरते
हे सगळं आपल्याला पेट स्कॅनमध्ये मोजता येऊ शकतं. पेट स्कॅन जो आहे आउट पेशंटची प्रोसिजर आहे ही ॲक्च्युअली. यामध्ये टेस्ट झाल्यावरती तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता आणि तुम्ही नेहमीचे कामं करू शकता. अमेरिकेमध्ये साधारणपणे 2 मिलियन पेट स्कॅन प्रत्येक वर्षी होतात. पेट स्कॅन जे ते कॉमनली यूज्ड आहे. बरेचसे रोग याच्यामुळे निदान करता येऊ शकतात किंवा बऱ्याचशा डिसऑर्डर्स याच्यामुळे निदान होऊ शकतात. तर पेट स्कॅन काम कसं करतो, तर मशीन आहे एक हे, त्यामुळे रेडिएशन डिटेक्ट होतं. रेडिओ ट्रेसरमधून जे रेडिएशन निघालेलं असतं ते रेडिएशन डिटेक्ट होतं या मशीनमध्ये. हे रेडिओ ट्रेसर जे आहे याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असतं आणि ते नॅचरल केमिकलशी जोडलेलं असतं, ग्लुकोजशी जोडलेलं असतं ते, किंवा ग्लुकोज सारख्या पदार्थांशी जोडलेलं असतं ते रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. हे जे रेडिओ ट्रेसर असतं ते बॉडीमध्ये इंजेक्ट करतात, इंजेक्शनने बॉडीमध्ये टाकतात. मग ते पेशींमधून जातं आणि ग्लुकोजचा जसा जसा वापर होतो, एनर्जीचा जसा जसा वापर होतो तसं तसं आपल्याला ते दिसू शकतं. एनर्जी ग्रुप जर सेलमध्ये जास्त असेल तर रेडिओ ट्रेसर जास्त लागतो. त्या लोकेशनमध्ये रेडिओ ट्रेसर मग गोळा होऊन जातं खूप. ज्या ठिकाणी खूप एनर्जीची गरज असते ती सेल ग्लुकोज जास्त घेते आणि ग्लुकोज जास्त घेतल्यामुळे मग तिथे रेडिओ ट्रेसर जमा होऊन जातो आणि तो भाग जो आहे तो स्पष्ट दिसतो एकदम. त्या भागातली जी इमेज असते, फोटो असतो, तो एकदम डार्क येतो. तर सेल्स ज्या आहेत किंवा त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये हॉटस्पॉट दिसतात किंवा कोल्ड स्पॉट दिसतात. ॲक्टिव्ह एरिया जे असतात ते ब्राईट दिसतात पेट स्कॅनमध्ये, त्याला हॉटस्पॉट म्हणतात. आणि ज्या ठिकाणी सेलला कमी एनर्जी लागते किंवा त्या ठिकाणी ते रेडिओ ट्रेसर जास्त जात नाही तर तिथे लेस ब्राईट एरिया तयार होतो, त्याला कोल्ड स्पॉट म्हणतात. नॉर्मल सेल ज्या असतात किंवा कॅन्सर सेल ज्या असतात या एकदम ॲक्टिव्ह असतात, ग्लुकोजचा वापर जास्त करतात. रेडिओ ट्रेसर जे ते ग्लुकोजमध्ये जोडलेलं असतं त्यामुळे कॅन्सरचे एरियासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये, जर म्हणजे स्पष्ट दिसून येतात. रेडिओलॉजिस्ट जो असतो तो इमेज एक्झामिन करतो, कॉम्प्युटरवरती तयार झालेली इमेज, आणि डॉक्टरला मग त्याच्यातून काय दिसतंय ते रिपोर्ट करतो. ग्लुकोज बेस्ड रेडिओ ट्रेसर जे असतं त्याला फ्लुरो डीऑक्सीग्लुकोज FDG असं म्हणतात. FDG रेडिओ ॲक्टिव्ह फ्लोराईड असतं, फ्लोराईड मॉलिक्यूल आहे, ते ग्लुकोजला टॅग्ड केलेलं असतं, त्याच्यामुळे रेडिओ ट्रेसर बनतं. हे जे FDG आहे हे रेडिओ ट्रेसर आहे, नेहमी वापरण्यात येणारा रेडिओ ट्रेसर आहे FDG. ग्लुकोजच्या ऐवजी ऑक्सिजन सुद्धा वापरू शकतो आपण. पेट स्कॅनचे युजेस काय आहे ते पाहू. पेट स्कॅन जे ते CT मध्ये किंवा MRI मध्ये वापरले जातात, त्यामुळे डायग्नोसिस एकदम इझी होतं, डाटा जास्त मिळतो, हेल्थ कंडिशन आपल्याला व्यवस्थित पाहता येऊ शकते, किंवा ट्रीटमेंट आपण जर दिलेली असेल तर ट्रीटमेंटचा उपयोग कसा होतोय ते पण आपल्याला पाहता येऊ शकते. MRI किंवा CT स्कॅन जो असतो तर तो बॉडी कशी दिसते हे पाहता येऊ शकतं आपल्याला. पेट स्कॅन जे ते काम कसं करतं हे त्यावरून दिसून येतं. तर हे जे पेट स्कॅन आहे हे कॉमनली इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर पहिलं इपिलेप्सी,
ब्रेनचा कोणता पार्ट इपिलेप्सीमध्ये अफेक्ट झालेला आहे हे आपल्याला पेट स्कॅनने कळतं. त्यामुळे डॉक्टरला मोस्ट सुटेबल ट्रीटमेंट देण्यासाठी उपयोग होतो. सर्जरी जर करायची असेल तर ते सुद्धा आपल्याला ठरवता येतं. नंतर अल्झायमर, पेट स्कॅनमुळे अल्झायमर डिसीज जो आहे तो आपल्याला पाहता येतो. शुगरचा अपटेक स्पेसिफिक पार्टमध्ये ब्रेनमध्ये कसा जातोय हे आपल्याला पाहता येतं. ब्रेन सेल्स जे ज्याच्यामध्ये अल्झायमर झालेला आहे तर त्या ग्लुकोज जास्त वापरतात, ग्लुकोज कमी वापरतात. नॉर्मल सेल्सपेक्षा त्याच्यामध्ये ग्लुकोज कमी वापरला जातो. कॅन्सर पाहण्यासाठी पण पेट स्कॅनचा वापर करतात. स्टेज कॅन्सरची स्टेज कशी आहे, कोणती स्टेज आहे हे पण आपल्याला डिटेक्ट करता येतं. पसरला आहे का कॅन्सर का एकाच ठिकाणी आहे ते पण आपल्याला पेट कॅन्सरमधून दिसतं, पेट स्कॅनमधून दिसतं. मग ट्रीटमेंट कोणती द्यायची हे ठरवण्यासाठी पण डॉक्टरला मदत होते. पेट स्कॅन जो आहे तर केमोथेरपी कशी द्यायची, किती द्यायची हे ठरवण्यासाठी पण पेट स्कॅन जे आहे ते उपयोगाला येतं. रिकरिंग ट्यूमर जे आहे ते पेट स्कॅनमध्ये दिसून येतात. टेक्निकच्या आधी आणि नंतर रिकरिंग ट्यूमर आपल्याला लगेच दिसून येतात. हार्ट डिसीजमध्ये पेट स्कॅन जर केला तर हार्टचे पार्ट आपल्याला समजून येतात, ज्याच्यामध्ये डॅमेज झालेला आहे किंवा ज्याच्यामध्ये स्कार आलेला आहे. त्यामुळे सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम आपल्याला कळून येतात. हार्टच्या वर्किंगमध्ये तो आपल्याला हार्टचं वर्किंग कसं चालतंय हे पेट स्कॅनमुळे कळतं. त्यामुळे ट्रीटमेंट जी आहे ती कशी द्यायची हार्ट डिसीजमध्ये हे डॉक्टरला कळू शकतं. मेडिकल रिसर्च जो आहे तर त्याच्यामध्ये रिसर्च करणारे जे लोक असतात त्यांना व्हायटल इन्फॉर्मेशन मिळते पेट स्कॅन केल्यामुळे. ब्रेनचं वर्किंग कसं आहे हे पेट स्कॅनमुळे कळतं. पेट स्कॅन रिसर्चमध्ये सुद्धा वापरला जातो. रोगाचं निदान होण्यासाठी सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याचा वापर होतो. अल्झायमर डिसीजमध्ये त्याचा वापर होतो. डिप्रेशनमध्ये, इपिलेप्सीमध्ये, हेड ट्रॉमामध्ये किंवा पार्किन्सन डिसीजमध्ये सुद्धा पेट स्कॅन करून आपल्याला पेशंटची स्टेज जी आहे ती कळू शकते. आता पेट स्कॅनमध्ये आणि MRI स्कॅनमध्ये, CT स्कॅनमध्ये काय फरक आहे तो आपण पाहू. तर डिफरन्सेस पेटमध्ये PET, पेट स्कॅन, CT स्कॅन आणि MRI स्कॅन याच्यामध्ये डिफरन्स काय ते एकमेकांपासून वेगळे कसे आहेत तो डिफरन्स याच्यामध्ये दिलेला आहे. CT किंवा MRI स्कॅन जो असतो तो साईज आणि शेप सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे अवयव असतात त्या अवयवांचा साईज आणि शेप हे आपल्याला CT स्कॅनमधून किंवा MRI स्कॅनमधून कळू शकतं. टिश्यूचा सुद्धा साईज आणि शेप आपल्याला MRI स्कॅनमधून किंवा CT स्कॅनमधून कळू शकतो. पण त्यांचं फंक्शन जे ते MRI स्कॅनमध्ये किंवा CT स्कॅनमध्ये कळत नाही. ते अवयव बरोबर काम करताय का त्यांचं काम बंद पडलंय हे आपल्याला MRI स्कॅनमधून किंवा CT स्कॅनमधून कळत नाही. पेट स्कॅन जो असतो याच्यामध्ये ऑर्गन काम कसं करतं हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. CT स्कॅन आणि MRI इमेजमध्ये आपण बघू शकतो फक्त, आणि पेट स्कॅनमध्ये त्याचं फंक्शन कळू शकतं. एक्झॅक्ट लोकेशन जे ते पाहण्यासाठी आपल्याला फक्त MRI स्कॅन किंवा CT स्कॅनचा उपयोग होतो. बॉडीमध्ये आपण ते भाग पाहू शकतो. तर याच्यामध्ये पेट स्कॅन जे त्यामध्ये CT स्कॅन वापरतात. तर पेट स्कॅन आणि CT स्कॅन दोघांचं मिळून पेट स्कॅनमुळे त्याचं साईज शेप कळतो
सी टी स्कॅनमुळे त्याचा साईज आणि शेप कळतो आणि पेट स्कॅनमुळे त्याचं फंक्शन कळतं. त्यामुळे दोघं मिळून त्या रोगाचं निदान जे आहे ते चांगलं होतं आणि पिक्चर जे आहे ते चांगलं पेशंटच्या परिस्थितीचं चांगलं निदान करता येऊ शकतं डॉक्टरला. आता पेट स्कॅनमध्ये रिस्क काय आहे किंवा पेट स्कॅनच्या मर्यादा काय आहे, कोणत्या गोष्टी पेट स्कॅनमुळे होऊ नाही शकत, तर ह्या रिस्क किंवा मर्यादा या आपण पाहू. जे रिस्क आहे, आपण आपल्या शरीरामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल इंजेक्ट करतो तर त्याच्यामध्ये रिस्क असते पहिली गोष्ट. नंतर बरेचसे जे माणसं असतात त्यांना पेट स्कॅनचा बेनिफिट माहिती असतो पण त्यामध्ये रिस्क काय आहे ते माहीत नसतं. पेट स्कॅनमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल वापरलं जातं, ते सगळ्यांनाच सुटेबल असतं असं नाही. प्रेग्नंट वुमनला पेट स्कॅन करत नाहीत कारण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जे ते गर्भावरती परिणाम करू शकतं किंवा नवजात अर्भकावरती परिणाम करू शकतो. जर समजा एखादी बाई असेल आणि ती तिच्याजवळ अंगावर पिणारं जर समजा बाळ असेल तर पंपिंग करायचं आणि डिस्कार्डिंग करायचं ब्रेस्ट मिल्क. जर समजा पेट स्कॅन केला असेल तर ते पूर्ण दूध जे आहे ते फेकून द्यावं लागतं आणि डॉक्टरला विचारावं लागतं की आता ब्रेस्ट फीडिंग मी केव्हा करू शकते, मुलाला कधी पाजू शकते. टेस्ट केल्यावरती ते शरीरातलं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल पूर्णपणे जर गेलं असेल मग ती बाळाला दूध पाजू शकते, तोपर्यंत ती दूध पाजू शकत नाही. पेट स्कॅन जर केलं असेल तर अंगावरती बाळ पितो अशा बाईचं जर समजा पेट स्कॅन केलं असेल तर पेट स्कॅन झाल्यानंतर बाळाला पाजायचं नाही डॉक्टरांना विचारल्याशिवाय. काही ज्या बाया असतात त्या प्रेग्नंट असतात किंवा त्यांच्या अंगावरती मूल पीत असतं तर त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे पेट स्कॅन करायच्या आधी. पेट स्कॅन झाल्यावरती पेशंट जे त्यांना असं सांगण्यात येतं की प्रेग्नंट वुमनपासून दूर राहा किंवा नवजात अर्भकांपासून दूर राहा कारण त्यांच्या शरीरातून रेडिएशन त्या मुलांच्या शरीरामध्ये जाऊ शकतं किंवा गर्भवती स्त्रीच्या शरीरामध्ये जाऊ शकतं, नव्या मुलांमध्ये जाऊ शकतं. काही तासांमध्ये त्याचा परिणाम त्या नव्या मुलांवरती होऊ शकतो. पेट स्कॅन झाल्यावरती लगेच लहान मुलांना खेळवायला जर तुम्ही घेतलं तर तुमच्या अंगातून ते रेडिएशन बाहेर पडत असतं आणि ते लहान मुलांमध्ये जाऊ शकतं किंवा प्रेग्नंट वुमनमध्ये जाऊ शकतं आणि तिथल्या गर्भावरती परिणाम करू शकतं. ॲलर्जिक रिॲक्शन सुद्धा याच्यामुळे माणसाला येऊ शकते प्रेशरमुळे. नाव MRI. MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग जे किंवा न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे NMRI, याला मॅग्नेटिक रेझोनन्स टोमोग्राफी असं म्हणतात, MRT. नवीन टेक्निक आहे हे, त्यामुळे फोटो काढता येतो. रेडिओलॉजीमध्ये याचा वापर केला जातात आणि याच्यामुळे इंटरनल स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित दिसतं. कॉन्ट्रास्ट चांगला येतो डिफरंट सॉफ्ट टिश्यूमध्ये आणि बॉडी जी आहे ती स्पेशली युजफुल असते ब्रेनमध्ये, नंतर मसलमध्ये, हार्ट आणि कॅन्सरमध्ये. मग याच्यामध्ये दुसरे मेडिकल इमेजिंग टेक्निक वापरता येऊ शकतात, त्याला कॉम्प्युटेड टोमोग्राफी असं म्हणतात. CT स्कॅन किंवा एक्सरे आपण त्याला म्हणतो. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग जे हे रिलेटिव्हली नवीन टेक्नॉलॉजी आहे. पहिल्यांदा MR इमेज निघते. 1973 मध्ये पहिली MR इमेज जी आहे ती आली होती आणि क्रॉस सेक्शनल इमेज जी आहे लिव्हिंग माऊसची
ही जानेवारी 74 मध्ये आली. पहिले जे स्टडीज केले माणसावरती ते 1977 मध्ये पब्लिश झाले. पहिला ह्युमन एक्सरे जो आहे तो 1895 मध्ये घेतला गेला आणि डॉक्टरांच्या प्रॅक्टिसमध्ये MRI जो आहे तो पॅथॉलॉजिक टिश्यू डिस्टिंग्विश करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ब्रेन ट्यूमरमध्ये त्याचा वापर केला जातो. नॉर्मल टिश्यूपासून ब्रेन ट्यूमरचा टिश्यू कसा आहे याच्यासाठी त्याचा अभ्यास केला गेला. MRI स्कॅनचा एक फायदा आहे की तो हार्मलेस आहे. पेशंटला त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. फक्त याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड वापरलेलं असतं आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन वापरलेलं असतं. रेडिओ फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे त्या रेंजमध्ये नॉन आयोनायझिंग रेडिएशन वापरलेलं असतं. CT स्कॅन जर समजा आपण बघितलं तर त्यासारखं ट्रॅडिशनल एक्सरे या दोघांमध्ये आयोनायझिंग रेडिएशन असतं, पण MRI स्कॅनमध्ये नॉन आयोनायझिंग रेडिएशन असतं. नाव युजेस आणि इम्पॉर्टंट MRI स्कॅनचा वापर म्हणजे MRI स्कॅनचा महत्त्व काय आणि वापर कसा करतात. तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI जे बऱ्याच कारणांसाठी करतात डॉक्टर लोक. प्रॉब्लेम शोधण्यासाठी ट्यूमर्स आहे का, ब्लिडिंग आहे का, काही दुखापत झाली आहे का आतमध्ये, ब्लड वेसल काही तुटलेली वगैरे आहे का, किंवा रोग आहे का, इन्फेक्शन आहे का, हे आपल्याला MRI स्कॅनमधून दिसू शकतं. बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला एक्सरेमध्ये किंवा अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये किंवा CT स्कॅनमध्ये दिसते, पण कॉन्ट्रास्ट मटेरियल जे ते MRI स्कॅन करून आपण पाहू शकतो. ॲबनॉर्मल टिश्यू जास्त क्लिअरली MRI स्कॅनमध्ये दिसतात. MRI स्कॅन जो आहे तो खालच्या ऑर्गन टिश्यूजसाठी वापरला जातो. पहिलं हेड. MRI ब्रेनमध्ये पाहू शकतो ट्यूमर आहे का नाही, किंवा अन्युरोसिझम आहे का, ब्लिडिंग आहे का ब्रेनमध्ये, नर्व इंजुरी आहे का, दुसरे काही प्रॉब्लेम आहे का. तर हे डॅमेज जे स्ट्रोकमुळे जे झालेले असतात ते पाहण्यासाठी MRI स्कॅनचा वापर होतो. डोळ्यांमध्ये MRI स्कॅन करून डोळ्यांमध्ये किंवा ऑप्टिक नर्वमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे आपल्याला दिसू शकतं. छातीमध्ये किंवा हृदयामध्ये MRI स्कॅन जर आपण केला तर हार्टमध्ये आपल्याला बघता येऊ शकतं. व्हॉल्व्ज जे आहेत किंवा करोनरी ब्लड जे ते आपण पाहू शकतो. लंग आणि हार्ट डॅमेज आहे का हे आपल्याला MRI स्कॅनमध्ये दिसू शकतो. छातीचा जो MRI स्कॅन करतो तर ब्रेस्ट कॅन्सर जर असेल तर ते आपण छातीच्या MRI स्कॅनमधून पाहू शकतो. ब्लड वेसल्स MRI स्कॅन करून पाहता येऊ शकतात. त्यामधनं ब्लड वाहतंय का तर त्याला मॅग्नेटिक रेझोनन्स अँजिओग्राफी असं म्हणतात. त्यामुळे आर्टरीजमध्ये काही प्रॉब्लेम असेल, व्हेनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, किंवा अॅन्युरिझम जर असेल, किंवा ब्लड वेसल ब्लॉकड असेल, किंवा ती टॉर्न झालेली असेल, तिरपीतारपी झाली असेल, ब्लड वेसल ही पिळली गेली असेल, दाबली गेली असेल, तर ते MRI स्कॅनमध्ये आपल्याला दिसू शकतं. नाव CT स्कॅन. याला कॉम्प्युटेड टोमोग्राफी असं म्हणतात. CT म्हणजे कॉम्प्युटेड टोमोग्राफी, तर ते CT स्कॅन आपण म्हणतो. तर CT स्कॅन जो आहे हे एक फोटो काढण्याचं टेक्निक आहे. यामध्ये टोमोग्राफी वापरलेली आहे. कॉम्प्युटरच्या प्रोसेसिंगमुळे ही टोमोग्राफी येते. 3 डायमेन्शनल इमेज याच्यामुळे दिसते आपल्याला. कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये 3 डायमेन्शनल इमेज जर बघायची असेल आणि लार्ज सिरीज 2 डायमेन्शनल किंवा एक्सरे इमेजेस जे
ते याच्यामध्ये घेतले जातात सिंगल ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अगेन्स्ट. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सीटी स्कॅनिंग म्हणजे कॅट स्कॅनिंग असतं. नॉन इन्व्हेजिव्ह मेडिकल टेस्ट ही म्हणजे त्याच्या शरीराच्या आतमध्ये काहीही घालावं लागत नाही. फिजिशियनला मेडिकल कंडिशन कळण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्यामुळे ट्रीटमेंट देण्यासाठी उपयोग होतो. टोमोग्राफी हा ग्रीक शब्दापासून आलेला आहे. टोमॉस म्हणजे स्लाइस आणि ग्राफिस म्हणजे राईट. तर कॉम्प्युटेड टोमोग्राफी जी आहे तर त्याला EMI स्कॅन पहिल्यांदा म्हणायचे. रिसर्च ब्रँचमध्ये डेव्हलप झाली होती ही EMI. तर कंपनीला तिच्या म्युझिकसाठी आणि रेकॉर्डिंग बिझनेससाठी जास्त वापरला जातं हे. ती कंपनी जी आहे जिने CT स्कॅन काढला ती कंपनी ॲक्च्युली म्युझिक कंपनी होते आणि रेकॉर्डिंगचा बिझनेस होता त्यांचा, म्युझिक रेकॉर्डिंगचा बिझनेस होता. EMIची ती ब्रँच आहे. EMI नावाची कंपनी आहे ती. याला नंतर मग कॉम्प्युटेड ॲक्सियल टोमोग्राफी म्हणजे CAT किंवा CT स्कॅन असं म्हणायला लागले. तर याच्यामध्ये हे डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे, CT स्कॅन मशीन आहे, एक्सरे सोर्स रोटेटिंग आहे, हा सब्जेक्ट आहे, मोटोराइज्ड प्लॅटफॉर्म आहे हा, आणि इथे मॉनिटर आहे. हे CT स्कॅन मशीन आहे. कमर्शियली व्हायबल CT स्कॅन जे आहे ते पहिल्यांदा सर गॉडफ्रे हॉन्सफिल्डने हेन्समध्ये काढलं. युनायटेड किंगडम आहे. EMI सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी आहे ज्यामध्ये एक्सरे वापरला जायचा. हॉन्सफिल्डने ही आयडिया 1967 मध्ये काढली होती. EMI स्कॅनर जे ते अटकिन्सन मॉर्ले हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा उभं केलं विम्बल्डनमध्ये, इंग्लंडमध्ये. आणि पहिला जो पेशंट आहे त्याचा ब्रेनचा स्कॅन केला होता 1 ऑक्टोबर 1971 मध्ये. 1972 मध्ये त्याची पब्लिक अनाउन्समेंट झाली होती. नाव CT स्कॅनचे उपयोग काय आहेत? जेव्हापासून CT स्कॅन आलं 1970 मध्ये तर इम्पॉर्टंट टूल झालं हे मेडिकल इमेजिंगचं, म्हणजे फोटोग्राफी करण्यासाठी, आरोग्याच्यासाठी पेशंटची फोटोग्राफी करण्यासाठी फार उपयुक्त असं हे साधन आहे. एक्सरे, मेडिकल अल्ट्रासोनोग्राफी याला हे अजून जास्त सहाय्यभूत झालं. रिसेंटली याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन किंवा स्क्रीनिंग बघतात डिसीजमध्ये. फॉर एक्झाम्पल CT कोलोनोग्राफी पाहतात पेशंटमध्ये. याच्यामध्ये हाय रिस्क ऑफ कोलॉन कॅन्सर आपण घेऊ शकतो. फुल मोशन हार्ट स्कॅन पाहू शकतो. याच्यामध्ये हार्ट डिसीजची हाय रिस्क असते. नंतर CT स्कॅनिंग जे आहे याच्यामध्ये स्पेशल एक्सरे इक्विपमेंट जर वापरलं, सोफिस्टिकेटेड कॉम्प्युटर जर वापरले तर भरपूर इमेज निघतात बॉडीच्या आतमधल्या. क्रॉस सेक्शनल इमेज पण याच्यातून निघते. कोणत्याही एरियाची क्रॉस सेक्शन घेता येऊ शकतो आणि त्याचं एक्झामिनेशन करता येऊ शकतं कॉम्प्युटरच्या मॉनिटरवरती. तर प्रिंट करता येऊ शकतं, CD मध्ये घेता येऊ शकतं. CT स्कॅन जे किंवा इंटरनल ऑर्गन्स जे बोन्स, सॉफ्ट टिश्यू, ब्लड वेसल हे एकदम क्लिअरली दिसतात. एक्सरेपेक्षा याच्यामध्ये CT स्कॅनमध्ये एकदम क्लिअर दिसतात. स्पेशलाइज्ड इक्विपमेंट आपण वापरतो आणि एक्सपर्टाईज जे त्यामुळे इंटरप्रिटेशन खूप चांगलं होतं. आपल्याला आतमधली पेशंटच्या आतमध्ये त्या अवयवाची, ऑर्गनची स्थिती एक्झॅक्टली कळू शकते. रेडिओलॉजिस्ट जे ते इझिली डायग्नोसिस करू शकतात प्रॉब्लेम्स. कॅन्सर असेल किंवा कार्डिओवॅस्क्युलर डिसीज असेल किंवा काही इन्फेक्शन झालं असेल, नंतर अपेंडिक्स असेल, ट्रॉमा असेल,
किंवा मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स असतील, म्हणजे हाडांचे आणि मसलच्या बाबतीमध्ये काही डिसऑर्डर्स. अपेंडिक्स म्हणजे आतमध्ये असं आंत्रपुच्छ असतं ते. नंतर इन्फेक्शनमुळे काही रोग झाला असेल ते आपल्याला CT स्कॅनमुळे दिसू शकतो. सो इथे तुमचं हे 6वं युनिट जे आहे ते पण संपलं आहे. आपला SYBSCचा जेनेटिक्स, नंतर इव्होल्युशनरी बायोलॉजी आणि मेडिकल डायग्नोस्टिक्स हे तिन्ही पेपर मी पूर्ण केले. तिघही पेपरचे पूर्णपणे सिलेबस कवर झालेला आहे आपला. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक देतो आणि आपला हे शेवटचं लेक्चर संपवतो. तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला व्हॉट्सॲपवर, फोनवरती, ईमेलवरती किंवा क्लासरूममध्ये किंवा गुगलमध्ये काही कॉमेंट टाकून, आपला गुगलमध्ये म्हणतो, यूट्यूबवरती काही कॉमेंट टाकून तुम्ही सांगू शकता. कोणाला कुठला जर समजा टॉपिक समजला नसेल तर मी तो टॉपिक परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. कुठला पण टॉपिक तुम्ही वाचा, समजावून घ्या. समजला नाही तर मला विचारा, मी तुम्हाला परत तो टॉपिक कव्हर करून देईल. आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. ठीक आहे. तर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी क्लासरूममध्ये मला सांगू शकतात. मी ती अडचण तुम्हाला सोडवून देईल. ठीक आहे. सो आता इथे थांबूया.